आज 12 आहे शुक्रवार आणि तारीख आहे 15 ऑगस्ट. आपल्या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारातील सर्वांना 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या परिवाराकडून शहीद जवानांना आदरांजली अर्पण करते. श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवतु. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास परिवारामध्ये मी कला साधक पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि एकच बोलावंसं वाटतं, जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं. आता पहा, इथे मी जी पूजा करते आहे ना, ते काल सोमवार होता आणि आज आहे मंगळवार आणि तारीख आहे 12 ऑगस्ट. आता कालच्या पूजेची जी मी हे आधीच्या एका ब्लॉगमध्ये श्रावणी सोमवारची पूजा दाखवली आहे, पण आज आता मी इथे हे उद्यापन करते. तर ह्या ज्या धोत्र्याच्या बिया आहेत ना, त्या अशा महादेवाच्या पिंडीवर वाहण्याची एक विधी आहे बरं का. आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण काही गोष्टी देवांना करायच्या असतात, त्यातलीच ही एक पद्धत. हे पहा, आणि हे झाल्यानंतर आता यावर मी अक्षता वाहून घेणार आहे. पिंडीवरती अक्षता वाहून ह्या पूजेचं आता मी उद्यापन करते आहे. आता मला वाटतंय सगळ्यांच्याच घरातली साफसफाई होत आली असेल गौरी गणपतीची, आणि मग ते झाल्यानंतर पुन्हा म्हणजे आपल्या घरामध्ये काही वेळा मुंग्या होतात, झुरळं होतात. अगदी थोड्या फार प्रमाणात असताना आपण लगेचच त्यांचं साफसफाई करताना औषध वगैरे केलेलं असतं. पण आता की नाही, त्यांचा पुन्हा होऊ नये म्हणून काही उपाय करायचा. त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ आणि तेवढंच बोरिक पावडर असं मिक्स करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर किंवा बारीक अशी साखर वाटून घातली आहे आणि असं त्याचं घट्ट गोळा करून छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि ते आपल्याला जिथे झुरळं किंवा मुंग्या वगैरे येण्यासारखं वाटतील अशा ठिकाणी ते टाकून ठेवायचे. त्याच्यामुळे ना अजिबात झुरळ मुंग्या वगैरे अजिबात पुढे पुन्हा लवकर तरी निदान होत नाहीत, आणि थोडंफार लगेच जाणवलं तर पुन्हा करून पुन्हा त्या टाकायच्या. अजिबात झुरळांचा वगैरे त्रास होत नाही किंवा मुंग्यांचा वगैरेही फार त्रास होत नाही. ह्या ज्या गोळ्या आहेत ना, ह्या झुरळांच्या म्हणा किंवा किड्यांच्या वगैरे पचनक्रियेवरती त्यांचा परिणाम होतो आणि त्यांना जे पीठ आणि साखर आहे ना, ते आकर्षित करतात आणि ते खाल्ल्यामुळे बोरिक ऍसिडही त्यांच्या पोटात जातं आणि मग त्यांना तो त्रास होऊन ते अजिबात आपल्या इथे येत नाहीत. हे पहा, हे असे. आता इथे हा दुसरा दिवस आहे बरं का. आज आहे बुधवार आणि तारीख आहे 13. तेव्हा इथे मी आहे ना, हे डिक्लटरिंग म्हणजे घरातल्या ज्या गोष्टी आपल्याला आता नकोय त्या काढून टाकणे. म्हणजे आता बघा, इथे औषधांचा ठेवायला मी थोडी जागा केलेली आहे. तिथे हे नको असलेले म्हणजे अगदी हे बघा 2-2 आहेत. तर ह्या काही गोष्टी नको असतील त्या त्यातनं काढून टाकायच्या आणि औषधांना मला तरी वाटतंय की आपण घरात ठेवूच नाही. लागतील ती त्यावेळी आणून ती व्यवस्थित घेऊन संपवावी आणि नंतर नको असतील तर ती काढून टाकावीत. हे पहा, हे असे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या मी त्याच्या एक्सपायरी डेट वगैरे, आता काही गोष्टी आपल्याला लागतात बरं का, म्हणजे बर्नॉल झालं किंवा अगदी साध्या साध्या गोष्टी, तर असं काही असेल, विक्स असेल, ह्या गोष्टी जर एक्सपायर झाल्या नसतील तर त्या ठेवून घ्यायच्या. हे पहा, हे इनोचिप पॅकेट्स, आता हे काहीतरी उपयोग करायला मी बाजूला ठेवतीये. काय करेल हे काही मी आत्ता सांगत नाही बरं का, पण त्याचा उपयोग होऊ शकतो काहीतरी साफसफाईमध्ये वगैरे किंवा काय असं होऊ शकतं, कारण ते एक्सपायर झालंय. हे पहा, हे असे स्प्रे वगैरे हे सगळं काढून टाकायचं आणि ती जागा मोकळी करायची. हे पहा, हे असं सगळं स्वच्छ करून सगळं जागेवर ठेवून द्यायचं. आता हे पहा, हा
मेडिसिनचा बॉक्स आहे तो ठेवून घेतला आहे, तो ट्रे ठेवला की जे नुकतीच लागणारी असतात ती औषधं मी त्यामध्ये ठेवते. हे पाऊच आहे, हे कुठे बाहेर गावी वगैरे जाताना जर काही लागत असेल तर ते त्यामध्ये पटकन घालून बरोबर घेता येतं. हे पहा, हे सगळं काढून टाकलेलं असं, सगळी औषधं घरातून बाहेर नको असलेली काढून टाकून देणं हे सर्वात महत्त्वाचं. आता इथे पेपर, हे पण मी काढून घेतलेत, ते पण स्वच्छ करते तोही भाग, म्हणजे आता या महिन्याचे पेपर पुन्हा इथे ठेवायला मोकळी जागा होईल. हे पहा, हे अशी आता हे पहा, जसं मी इथून औषधं पेपर काढली आहे तसेच आता काही आहे ना घरातल्या वस्तू पण नाही म्हणजे खराब होतात. हे पहा, हा जे छोटं पातेलं आहे त्याला चीर गेलेली आहे, त्याचा काही उपयोग नाही. हे डब्यांची झाकणं वगैरे आहेत. ही एक छोटी ताटली खूप जुनी आहे, जी मी झाकायला वगैरे वापरायचे पण आता ती नाही वाटत आहे वापराविषयी. आणि हे थर्मस आहे पण त्याचंही बघा ते वरतून असं लूज झालं आहे, त्यामुळे त्यातून ते बाहेर येतं जे काही ठेवलेलं. हे कप, आता ह्या कॉफीच्या बॉटल्स आहेत पहा, पण ह्या मी फेकून देणार नाही आहे, कारण आहे ना सांगते मी पुढे. आता हे पहा, हे सगळे तांब्या पितळेच्या वस्तू आहेत. आता हे काही आपण टाकून देऊ नाही शकत, ह्यांना आपण देऊन ह्याच्यामध्ये काहीतरी थोडीसं जर घातलं तर पैसेही परत येतात आणि आपल्याला एखादी वस्तू छोटीशी घ्यायची असेल तरी सुद्धा आपण ती घेऊ शकतो. आता हे पहा, हे टाळ आहे, तोही आता पुढे गौरी गणपती आले तर त्यामध्ये आपल्याला यूज होईल, त्याचं उपयोग होईल. आणि हे पहा, हे माझ्याकडे कंदील आहेत, असे फार जुने नाही आहेत पण जुन्यासारखा त्यांना एक दिसण्याचं हे आहे. हे झाकण आहे, त्याच्यावरचे जे आपण हँडल्स आहेत ना ते खराब झाले. ह्या अशा सगळ्या वस्तू, आता हे पितळेच्या काही गोष्टी मी बाजूला ठेवून देते, फुलांचा आकार असलेला कुठेतरी वापरता येईल, हे सगळं मी काढून टाकते. आणि जो टाळ आहे ना त्याला मी घरीच असं थोडंसं मणी वगैरे लावून, आता लहान मुलं घरी येतील काही, त्यांच्या हातात द्यायला वगैरे होतं. आणि हे सगळं मी आता काढून टाकणार आहे. जे नकोय ते घरातून काढणं फार महत्त्वाचं आहे. आता हे बघा, इथे हे कॉफीचं आहे बघा, मी हे का काढत नाही ना, कारण माझ्याकडे ही आता ह्या नवीन आहेत पण ही जुनी आहे बघा, ही उभ्या आकाराची अशी. आता ही बॉटल मिळतही नाही पण मी त्याच्यामध्ये ना असं मसाल्याचे पदार्थ ठेवलेत. कारण हे पहा, हे आता मी मध्ये नवीन घेतले होते पण त्याला स्टीलचं झाकण असल्यामुळे ते खराब झालं. हे पहा, हे पण असं आहे ना खराब होऊन गेलंय, त्यामुळे आता ह्याचा वापर होणार नाहीये. तर हे सगळं काढून टाकणं गरजेचं आहे, ठेवून त्याचा काहीच उपयोग नाहीये. हे पहा, त्यामुळे आता हे सगळं घरातून बाहेर जाणं फार महत्वाचं. आता हे जे ना मी ह्याचं वरचं हँडल काढून मी ॲमेझॉनवरनं हे पहा, हे असे हँडल्स मागवले. घर बसल्या काही गोष्टी आपण करूच शकतो आणि त्या आपल्याला यायलाच हव्यात बरं का. म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी अडून बसणं अत्यंत चुकीचं आहे. आणि माझ्याकडे 3-4 असे हे आहेत आणि मी सगळ्याचे एकसारखे असे लावून घेतेय, कारण सगळेच आता खराब झाल्यासारखे झाले. हे पहा, अगदी सोपं आहे. वरती ते एक स्टीलची त्यांनी हे दिलेली आहे आणि त्यावरती हे फक्त स्क्रू टाकून फिट करायचं आणि थोडंसं एखाद्या स्क्रूड्रायव्हरने त्याला घट्ट असं, हे पहा, हे असं करून घ्यायचं. अगदी सगळा नवीन असल्यासारखे ही झाकणं होतात. आपल्याला एखादी ताटली वगैरे ठेवण्यापेक्षा हे बरं पडतं. आता हे ॲमेझॉनवरनं असे बॉक्स आलेले असतात, अजिबात घरात ठेवायचे नाहीत, पहिल्यांदा ह्यांना बाहेर काढायचं. हे पहा, हे आता हे मगाशी मी काढलेले पेपर, जुलै 31 तारीख. आपल्याला आत्ताचे आहेत तेवढे पुरे होतील, काही लागलंच कुठे गुंडाळायला वगैरे, काही स्टोअर करण्यासाठी, पण हे काढून टाकायचं. आता हा जे कंदील आहेत ना बघा, त्याचा रंग थोडा खराब झाला, म्हणजे थोडंसं असं त्याला गंज आल्यासारखं किंवा बऱ्याच दिवसांचे असल्यामुळे ते आता हे वरतून असं निघतं त्याची काच, ते वरचं जे आहे ना ते थोडं वरती उचलून घेतलं
किती काच निघते. आता हे पहा, मी असं हे स्वच्छ करून घेते आहे. हे पहा, आणि हे स्वच्छ झाल्यानंतर आता याला हे पहा, हा असा मागे एका ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं पहा, असंच स्प्रे पेंट करून आहे ना मी काही गोष्टी स्वच्छ केल्या होत्या. तोच स्प्रे पेंट मी इथे मारून घेतेय. अगदी नव्यासारखा हा कंदील पुन्हा दिसतोय. पहाच तुम्ही, पुढे तुमच्या लक्षात येईल की अगदी नव्यासारखा होणार आहे हा. आणि जर आपल्याला काही गोष्टी हव्या असतील तर त्या व्यवस्थित करून वापरण्यासारख्या करून घेऊन मग वापराव्यात, नाहीतर त्या काढून टाकाव्यात. ह्या 2 गोष्टींना फार महत्त्व आहे. त्यामुळे हे पहा, हे असं अगदी नव्यासारखा, तो पलीकडे जो न स्प्रे केलेला पहा आणि इकडे हा स्प्रे केलेला पहा, अगदी नव्यासारखा छान झालेला आहे. हे पहा, आता उन्हाळ्यामध्ये काही गोष्टी आपण आणलेल्या असतात. म्हणजे मी आहे ना पक्ष्यांना असं बाहेर पाणी ठेवते, पण आता पावसाळा असल्यामुळे काही आवश्यकता वाटत नाही, कारण मग परत त्यात पाणी राहून डास वगैरे होणार. त्यामुळे मी पाणी वगैरे आत्ता काही ठेवत नाही. तेव्हा आता ह्यांचं काय करायचं? एवढी चांगली गोष्ट मला खरंच फेकून द्यायला तर आवडत नाही. घे आणि फेक म्हणजे डिक्लटर नाही. जर त्याचा वापर होणार असेल तर त्याचा छान वापर करून घेणं, आणि नसेल तर काढून टाकणं म्हणजे डिक्लेटर. आता याला आहे ना, इथे मी हे कापड घेतलंय पहा, अगदी जुनं कापड, सुती कापड आहे ते घेतलंय. त्यावर डिरेक्टली असं आहे ना, हे प्रायमर आहे बघा, आणि वॉटर बेस आहे हे, म्हणजे पाण्यामध्ये मिक्स होतं असं, जे आपण आजकाल म्हणजे वॉलसाठी वगैरे, भिंतींसाठी सुद्धा हेच वापरलं जातं. तर ते मी इथे ह्या मातीच्या ह्या भांड्याला असं लावून घेतेय. आणि छान असं सगळीकडे, काय होतं ना, ब्रशपेक्षा ह्या गोष्टींनी जास्त छान लागतं असं. मी आता हे बघा, असं डायरेक्टली असं त्यात ओतून घेतेय आणि त्या कापडानेच त्याला लावतेय. पटकन होतं, वेळ जात नाही, कारण वेळही आपल्याला खूप महत्वाचा असतो. आता हे पहा, मी असं ओतून घेतलंय आणि लावतेय. आता ह्या दुसऱ्या भांड्याला लावताना ना, पहिल्या ह्याच्यावरती मी परत दुसऱ्यांदा लावतेय. त्याच्याने ना फिनिशिंग छान येतं. म्हणजे आपण जी कुठली वस्तू करतो ना, त्याला 2 वेळा, म्हणजे डबल हात असं आपण म्हणतो, तसं 2दा ते करायचं, म्हणजे त्याला छान असा एक सारखेपणा दिसतो आणि छान दिसतं हे. हे पहा, असं आता मी, ही पाण्याची भांडी आहे, साईडला थोडंसं असं दाबून दाबून करावं लागणार आहे बघा. इथे ना अशी खाच असल्यासारखी आहे त्यामध्ये डिझाईन, तर तिकडे मी असं थोडं दाबून 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 ते कापड असं त्यामध्ये तो रंग. हे पहा, आता मी हातामध्ये ग्लोव्ज घातलेले नाहीये बरं का, कारण मला थोडी सवय आहे रंगांची आणि फार काही वेळ नाही लागणार आहे. तसं म्हटलं तर खूप वेळ लागणार असता तर नक्कीच मी हातामध्ये हँड ग्लोव्ज घातलेला असता, पण आणि हे वॉटर बेस आहे त्यामुळे मी नाही घातलेला. पण ज्यांना सवय नसेल त्यांनी मात्र जरूर हातामध्ये हँड ग्लोव्ज घालून मग हे असं काम करायचं बरं का. आता असे ना मी सगळ्या ह्याच्यावरती लावून घेते बघा. थोडंसं दाटसर लावलं ना तर फिनिशिंग छान येतं. म्हणजे हे पहा, असं त्या खाचा असल्यामुळे ना त्यामध्ये पण जरा जास्त असं लावायला लागतंय. आणि हे पहा, हे असं आणि वाळ असं, हे पहा, हे असं छान असं त्याला लावून घ्यायचं, म्हणजे फिनिशिंग छान येतं. आणि असं मी सगळ्या भांड्यांना, आता जी काही मातीची भांडी आहेत ना त्याला हे सगळ्यांना प्रायमर लावून घेते आहे.
हे पहा, हे माझ्याकडे 2 दिवे आहेत, त्यांनाही मी आता हा असा प्रायमर लावून घेते आहे आतून बाहेरून सगळीकडून आणि त्यालाही सुकायला ठेवते. हे पहा, हे दुसरा दिवा पण आहे, त्यालाही छान असा प्रायमर लावून घेते. खालून पण लावायचा, सगळ्या बाजूने लावायचा आणि ते सुकायला ठेवायचं. हे पहा, मी दुसऱ्यांदा पुन्हा त्याचा प्रायमर लावते आहे. आधीचा जो एक बेस कोट असतो ना, तो जर कुठल्याही गोष्टीवरती व्यवस्थित बसला ना, तर त्या गोष्टीला कुठल्याही गोष्टीचा पाया आपण जे म्हणतो तर ते छान होतं. त्याच्यावरती नंतर फार काम करावं लागत नाही, पहिल्यांदा व्यवस्थित करून घ्यायचं. हे पहा, अगदी सगळ्याला मी दोनदा असं लावून घेतलेलं आहे आणि कापडानेच लावलंय. पहा, अजिबात ब्रश वगैरे काही वापरलेलं नाहीये. घरातलं जे कापड असतं, आता कापडही आपण काही कपडे बाजूला काढलेले असतात की जे नकोय, ते अशा ठिकाणी आपण नक्कीच वापरू शकतो. आता हा पहा, एक तुळशीजवळ वगैरे हा दिवा ठेवला जातो बरं का, की जेणेकरून त्याला आहे ना आतमध्ये ठेवला की असा हवा लागत नाही आणि तो दिवा विझत नाही असा. हे पहा, नारळाच्या आकाराचा वगैरे असा आहे तो. आणि माझ्याकडे हे 2 आहेत. आतून मी डिरेक्टली त्याच्यामध्ये ते ओतून घेऊन सगळीकडून फिरवून असं ते लावून घेते. त्याच्याने फार अगदी आपल्याला काही वेगळे एफर्ट लावायची किंवा काही वेगळं करण्याची काही गरज पडत नाही. सगळीकडे असं फिरवून घ्यायचं आणि छान आतून तो रंग नाहीये, हा प्रायमर आहे, तर तो आतमध्ये बसतोय. हे पहा, दुसऱ्याला पण मी अगदी तसंच केलंय, सगळीकडून फिरवून त्याला लावून घेतेय. आता हे दुसऱ्या ह्याच्यात ओतण्याचं कारण म्हणजे कसं की खाली ओतण्यापेक्षा त्यातच ओततेय आणि मग ते पुन्हा. हे पहा, आता बाहेरच्या बाजूने करताना जो राहिलेला त्यामध्ये जो प्रायमर आहे ना, तोच मी त्या कापडाने पुन्हा असा बाहेरून लावून घेते. खूप लवकर होणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, वाया जाण्यापेक्षा. आता पुढे गणपती, गौराई किंवा बरेच सण आहेत, तर त्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टींचा छान उपयोग होऊ शकतो. फेकून देणं म्हणजे डिक्लटर नाही बरं का. मी पुन्हा एकदा तेच सांगते की सध्या मी सगळीकडे ऐकते डिक्लटरिंग. हो, पण सगळं घे आणि फेक म्हणजे डिक्लटरिंग नाही. आता मगाशी मी तुम्हाला जो टाळ दाखवला होता ना, तर नायलॉनचे एक मी दोरा होता, तो घेऊन असा गाठ मारली आहे. आणि ही पहा, असं प्लास्टिकचं मणी मिळतं कुठेही बाजारामध्ये, ते दोन्ही बाजूला 2 ओले आणि दोन्हीकडे आत बाहेर अशी गाठ मारायची. हे पहा, आणि एखादं छोटंसं बाळ आपल्या घरी आलं गौरी गणपतीमध्ये आरतीच्या वेळी की त्याच्या हातात द्यायला हे किती गोड आहे की नाही, तेही खुश आणि आपले बाप्पाही खुश. हे पहा, आता मी त्या सगळ्यावरती आहे ना, हे मगाशी जे प्रायमर केलं ना, तर आता मी इथे त्याला स्प्रे करून घेतलाय गोल्डन कलरचा. मगाशी मी तुम्हाला दाखवलंय, त्यामुळे आता इथे फक्त काही नाही, फक्त स्प्रे करून घेतेय. आणि किती सुंदर दिसतंय हे. आपल्याला कुठेही अगदी डेकोरेशनसाठी वापरता येईल किंवा त्यामध्ये असं छान पाणी टाकून म्हणा किंवा पाणी न टाकताही फुलांनी वगैरे सजवायचं झालं, कुठे रांगोळीच्या मध्ये ठेवायचं झालं, काहीही कुठे तुम्हाला जसं तुमची कल्पनाशक्ती किंवा तुमचं जसं काही डेकोरेशन असेल किंवा काय जे करत असाल त्या पद्धतीने आपण वापरू शकतो. हे पहा, आता पहा, हा रंग होता जुन्यातून नव्याचा. हा जो प्रवास आहे ना, हा खूप सुखद असतो. आणि आता याचबरोबर मी आता ब्लॉगची सांगता करते. मी खूप आतुर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी. कलेच्या या आर्टिझन विजन ऑफ लाईफ कॅनव्हास या चॅनलवर सप्तरंगांची उधळण करण्यासाठी पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. आपल्या जीवनाच्या कॅनव्हासवर प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी. तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनव्हासवर
आपापल्या आराध्यांची कृपादृष्टी होत राहून सुरेख रंगांची उधळण होत राहो अशी मी प्रार्थना करते. हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय? हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला का? हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी, वेगवेगळे विषय पाहण्यासाठी दर आठवड्यातील 2 दिवस मी तुम्हाला भेटायला येणार आहे. त्यासाठी ही माझी YouTube वाहिनी अर्थात या आर्टिझन व्हिजन ऑफ लाईफ कॅनव्हास या वाहिनीला हिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचं सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा नवीन वेगळ्या रंगाची उधळण करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत राहा. धन्यवाद.